नमस्कार मित्र, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जे ऑनलाईन भामटे आहेत त्यांनी जर तुमचे पैसे बँकेतून पळवले तर त्याची तक्रार कुठे करायची, एकूण काय प्रक्रिया असते आणि हे पैसे परत कसे मिळवायचे या संदर्भाने सगळी प्रोसेस आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया। तर मित्र, आपण किंवा आपल्यापैकी आपल्या जवळचा कोणी ना कोणी या ऑनलाईन भामट्यांच्या नादी लागून आपले बँकेतून पैसे गमावल्याचं आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकामध्ये कोणाला ना कोणाला अनुभव आलेला असतो। पण आपल्याला कंप्लेंट कुठे करावी, त्याची प्रक्रिया काय असते, पैसे कसे परत मिळवायचे हे नेमकेपणाने माहीत नसल्यामुळे आपले हे पैसे परत मिळत नाही, ते जातात। आणि याच्यात अजून एक खूप दुर्दैवी गोष्ट अशी आहे, सहसा आपण पोलिसांकडे जातो आणि आपले पोलीस माठ आहेत, त्यांना माहीतच नाही प्रक्रिया काय करायची। ते म्हणतात तुमचे पैसे गेले, आम्ही नंतर बघू, काही होणार नाही असं उडवाउडवीची उत्तर देतात आणि त्याच्यामध्ये एक टाईम पिरियड मिळतो त्या भामट्याला आणि पैसे जातात। तर यासाठी ॲक्च्युली सोल्युशन काय आहे, तर सोल्युशन हे आहे, जर एखाद्या भामट्यानी ऑनलाईन भामट्यानी कुठल्याही प्रकारे तुमच्या बँकेतून तुमचे पैसे पळवले असतील, जर जीपेवरून गेले असतील, कुठल्या लिंकमध्ये क्लिक केल्यामुळे पैसे गेले असतील किंवा तुम्ही स्वतःच नेऊन त्याच्या खात्यात भरले असतील, असे पण फ्रॉड होत आहेत। बरीच लोक स्वतःच एखाद्या भामट्याच्या जालमध्ये फसून ते पैसे देतात आणि नंतर लक्षात येतं की अरे यांनी तर आपल्याला फसवलं। यापैकी काहीही झालं असेल तर हे ऑनलाईन फ्रॉड आहे। मग तुमचे पैसे जर अशा पद्धतीने गेले असतील तर सगळ्यात आधी काय करायचं, गृह मंत्रालयाचा नंबर आहे, त्या नंबरवर कॉल करून ऑनलाईन फ्रॉडची कंप्लेंट दाखल करायची। कुठल्या नंबरवर कॉल करायचा, तो नंबर आहे 1930। हा ऑनलाईन फ्रॉडसाठीचा नंबर आहे आणि खास करून फिनान्शियल फ्रॉड झाला असेल तर त्याच्या तक्रारीसाठी हा गृह मंत्रालयाचा नंबर आहे। तर ऑनलाईन फ्रॉड झालं तर अगदी वेळ न घालवता लगेच 1930वर तुम्ही तुमची कंप्लेंट दाखल करा। ऑनलाईन सांगा, ट्रान्झॅक्शन नंबर सांगा, अमाऊंट सांगा, तुमची बँक कुठली आहे ते सांगा, पुढच्याची बँक माहीत असेल तर ते सुद्धा डिटेल द्या। काय होईल याच्यातून की हे केल्या त्या भामट्याने ज्या कुठल्या बँकेत पैसे रिसीव केले ते पैसे लगेच तिथे फ्रीज केल्या जातात, तो अकाउंट तिथेच होल्ड केला जातो, म्हणजे पुढे तो ट्रान्सफर करू शकणार नाही आणि ते पैसे पुढे जाणार नाही। हे झालं पहिला उपाय। दुसरा उपाय काय आहे, दुसरा उपाय हा आहे की तुमच्या स्वतःच्या बँकेला लगेच पत्र लिहून, ईमेल लिहून, फोन करून ज्या मार्गाने कळवता येईल त्या मार्गाने तुमच्या बँकेला लगेच कळवा। याच्यातून काय होईल, तुमच्या बँकेचं हे कर्तव्य आहे की तुमच्या बँकेने हे पैसे पुढे कुठल्या बँकेत गेले, तिथून कुठल्या बँकेत गेले, तिथून अजून कुठे गेले, याला बँकेच्या भाषेत मनी ट्रेल म्हणतात। तर हे मनी ट्रेलला फाइंड आउट करते तुमची बँक, तुमच्या बँकेचं हे काम आहे। मनी ट्रेलला फाइंड आउट करून आत्ता ते पैसे कुठे आहेत तिथे ते फ्रीज करतात, तो अकाउंट होल्ड करता। कोण करतं, ही तुमची बँक करतं। तर हा दुसरा पर्याय आहे। आणि तिसरा पर्याय आहे की प्रत्येक बँकेचे नोडल ऑफिसर असतात। आता एखाद्या बँकेत तुम्ही जर स्वतःच भामट्याच्या बँकेत जाऊन पैसे घातले असतील तर तुम्हाला भामट्याच्या बँकेचं नाव माहीत असतं, ब्रांच माहीत असतं, अकाउंट नंबर माहीत असतं। मग तुम्ही त्या बँकेच्या नोडल ऑफिसरकडे जाऊन तुम्ही किंवा नोडल ऑफिसरला ईमेलद्वारे किंवा तुम्हाला जो मार्ग जमेल त्या मार्गाने नोडल ऑफिसरकडे तक्रार दाखल करायची। नोडल ऑफिसर लगेच ते जे पैसे आहेत ते होल्ड करतो। म्हणजे तुमच्याकडे 3 पर्याय आहेत। पहिला पर्याय आहे इमिजिएटली गृह मंत्रालयाला तुम्ही तक्रार देणे, कशावर, कोणत्या नंबरवर, 1930वर, म्हणजे गृह मंत्रालय ते पैसे थांबवतं। दुसरा पर्याय आहे तुमच्या बँकेला कळवणं, तुमची बँक मनी ट्रेल फाइंड आउट करून ते पैसे तिथे थांबवते। आणि तिसरा पर्याय आहे ज्या बँकेत तुम्ही भरलात त्या बँकेच्या नोडल ऑफिसरला तक्रार देणे, तो पैसे थांबवतो। हे 3 प्रकार आहेत, या 3 प्रकारे तुम्ही पैसे थांबवता। बरं, मग पैसे थांबवले, पुढे काय, पुढे असं आहे की ज्या बँकेत ते पैसे गेले किंवा ज्या बँकेत त्या भामट्याचं खातं आहे ती बँक त्या भामट्याला पत्र पाठवते, नोटीस पाठवते आणि त्याला म्हणते की अमुक अमुक व्यवहाराबद्दल तक्रार आलेली आहे, हरकत आलेली आहे, अशी अशी तक्रार आहे, तुम्ही 15 दिवसाच्या आत येऊन बँकेत प्रत्यक्ष भेटून त्या तक्रारीचं निवारण करावं, अशी नोटीस पाठवते त्या भामट्याला। कोण पाठवते, त्याची बँक। आता मला सांगा, हा भामटा खरंच बँकेत जाऊन तक्रारीचं निवारण करणार आहे का, नाही करणार। मग त्याची बँक 15 दिवस वाट बघणार, तक्रारीचं निवारण न केल्यामुळे हे पैसे रिफंड होतात। कुठे रिफंड होतात, जिथून आले तिथे, म्हणजे तुमच्या बँकेत, सोर्स बँकेत रिफंड होतात। म्हणजे 15 दिवस जर तुम्ही वाट पाहिला तर तुमचे पूर्ण पैसे
किंवा त्यांनी समजा ATM मधून किंवा अजून कुठून काही काढले असतील तर तेवढे सोडून बाकीचे पैसे रिफंड होतात. थोडक्यात जर तुमच्याशी ऑनलाईन फ्रॉड झालं असेल आणि तुमचे पैसे एखाद्या भामट्याने पळवले असेल तर पोलीस आणि इकडे तिकडचे चक्कर न करता हे जे मी तुम्हाला 3 उपाय सांगितले यातलं कुठलाही उपाय तुम्ही एक उपाय करा आणि लगेच करा, तात्काळ करा की ते पैसे अजून कुठे ट्रान्सफर होण्याच्या आधी करा. म्हणजे ते पैसे लगेच तिथेच थांबवल्या जातील, 15 दिवसाची नोटीस दिल्या जाईल आणि त्यांनी जर तक्रारीचं निवारण नाही केलं तर तुमचे पैसे रिफंड होतील. याच्या व्यतिरिक्त मित्र, तुम्हाला नोडल ऑफिसर वगैरे शोधताना कुठे शोधावा हा जर प्रश्न पडत असेल तर त्याचा पण तुम्हाला उपाय सांगून ठेवतो की आपल्याकडे एक वेबसाईट तयार करून ठेवली आहे. त्या वेबसाईटचं नाव आहे the420.in. गुगलवर जा, ही वेबसाईट सर्च करा, the420.in. या वेबसाईटवर या ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भाने नंबर्स, नोडल ऑफिसरचे पत्ते, नंबर आणि गृह मंत्रालयाच्या बऱ्याच माहिती ऑनलाईन फ्रॉडच्या संदर्भाने इथे अवेलेबल आहे माहिती. तुम्ही ते सुद्धा तिथे वाचू शकता आणि तिथूनही तुम्हाला बराच काही रिलीफ मिळू शकतो. तर मित्रो, ही होती माहिती की तुमच्यासोबत जर ऑनलाईन फ्रॉड झालं असेल, तुमचे पैसे गेले असतील तर घाबरायचं कारण नाही. तत्काळ तुम्ही गृह मंत्रालयाला फोन करून किंवा बँकेशी संपर्क साधून तुमचे पैसे थांबवू शकता आणि 15 दिवसानंतर ते तुम्हाला पैसे रिफंड होतील. पोलीस आणि इतरांच्या नादी लागायचं नाही, हे तत्काळ उपाय करायचे, पैसे परत मिळवायचे, हाच याच्यावरचा उपाय आहे. तर मित्रो, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा. बाय.